आपण क्षेत्रवारी पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? क्षेत्रवारी. क्षेत्र म्हणजे काय? 100%. ओके, आपण डायरेक्ट एक्झाम्पल्स पाहूया. स्वाध्याय आहे 24.1. ओके, इथे दिलेलं आहे. त्यांनी अचूक विधान होता. त्यांनी काय दिलेलं आहे ते 25% इज इक्वल टू 25/1000. ओके, पण हे रॉंग आहे. 25%चा मिनिंग काय होते? 25/100. दॅट मीन्स 2500. ओके, नेक्स्ट दुसरं पाहूया आपण 20चा शेकडा. ओके, आणि यांनी काय दिलेलं आहे तर 5 बरोबर 4. आपण चला आपण बघूया हे बरोबर आहे. ओके, 20चा शेकडा 5 म्हणजे काय? 20चा शेकडा 5 म्हणजे 5/100. आपण सॉल्व करूया. 20 एके 20, 20 100. ते 5 5 कॅन्सल झाले म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे ते 1. ओके, पण इथे काय आलेलं आहे 4 म्हणजे हे पण ऑप्शन रॉंग आहे आणि हेही ऑप्शन रॉंग आहे. तिसरं बघूया आपण ऑप्शन. तिसरं काय आहे? 50चा शेकडा 50. ओके, 50चा शेकडा 50 त्यांनी दिलेला आहे. त्याचा आन्सर दिलेला आहे 2.5. ओके, आपण हे सॉल्व करून पाहूया. हे आहेत 50, त्याचा शेकडा 50 म्हणजे हे असं. ओके, पण इथे काय होणार? ह्या 0 0 कट होणार. 5 5 किती येणार? 25. आणि इथे काय दिलेलं आन्सर 2.5 पण आलेला आन्सर 25 म्हणजे हे पण रॉंग आहे. ओके, आता फोर्थ ऑप्शन आहे ते तरी बरोबर आहे का बघूया. फोर्थ दिलेलं आहे 0.68 इज इक्वल टू 68%. चला आपण हे सॉल्व करून बघूया. ओके, 68%चा मिनिंग काय होतो? 68/100. दॅट मीन्स ऑफ 0.68 म्हणजे ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं हे ऑप्शन बरोबर आहे. हे 3 रॉंग आहेत. आलं लक्षात? ओके, आता आपण दुसरा एक्झाम्पल पाहूया. 9,900चे 9% बरोबर किती? ओके, 9,000 घेऊया. चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आणि 900चे 9%. 9% म्हणजे किती घेणार? 9/100. आता हे सॉल्व करूया. हे 0 कट झाले. 9 9 81 म्हणजे किती आले? 810. समजलं? आपण एक फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करूया. इथे आता हे एवढे झाले. ओके, उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासद आहेत. त्यापैकी 35% भागधारक स्त्रिया उपस्थित आहेत. जर सभेला 100% उपस्थिती आहे तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित आहेत? एकूण सभासद किती आहेत? 2240. ओके, त्यापैकी स्त्रिया किती आहेत? 35%. मग राहिलेल्या काय असणार? पुरुष. मग आपण काय करू? 2240 जे सभासद आहेत ते लिहूया आणि त्यापैकी 35% त्याच्यावर 35% कॅल्क्युलेट करूया. किती होतात ते करूया. ओके, ते 0 0 कट. 5 7 35, 5 2 10. पुन्हा इथं 2 भाग लावू. 2 के 2 2 के 2 2 2 4. त्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर 7 2 14 4 784. हे काय आलं? 2240चे 35% म्हणजे ह्या काय आल्या? 2240 पैकी ह्या काय आहेत? स्त्रिया आहेत. ओके, मग राहिलेले काय असणार? पुरुष. मग आता आपल्याला जर पुरुष पाहिजे तर पुरुष कसे काढणार? या 2240 मधून हे 784 वजा करणार. मग काय येणार? आपल्याला पुरुष भेटणार. ओके, ओके, 1456. ओके, म्हणजेच 1456 काय आले? हे पुरुष आलेले आहे. ओके, म्हणजे त्या सभेला 1456 एवढे पुरुष उपस्थित होते. समजलं का? एवढं 2240 सदस्य आहेत. त्यापैकी 35% स्त्रिया. हे आपण कॅल्क्युलेट केलं तर स्त्रिया किती मिळाल्या आपल्याला? 784. ओके, मग राहिलेले काय असतं? पुरुष. ते 2240 म्हणून ते वजा केल्या म्हणून आपल्या पुरुषांच्या संख्या भेटल्या. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात. तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत आहेत? हे पण सेम तसंच एक्झाम्पल आहे. शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत? 2300. 2300 पैकी सूर्यनमस्कार घालणारे किती आहेत? 70%. मग 2300 वरती 70% कॅल्क्युलेट करूया आपण. ओके, 0 0 कॅन्सल. 23 आता किती? 7 21 2 16 161. ओके, म्हणजे 1610
1610 काय आले हे सूर्यनमस्कार घालणारे. ओके, मग बाकीचे काय न घालणारे. मग आपण 2300 मधून ते 1610 वजा केले तर आपल्याला सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी मिळू शकतात. ओके, 13तून 7 गेले, किती राहिले 6 आणि 2तून 2 गेले 0. म्हणजे 690 जे विद्यार्थी आहेत ते काय आहे सूर्यनमस्कार घालत नाही. ओके, क्लिअर. 2300 पैकी 70% जे आहेत ते सूर्यनमस्कार घालतात आणि म्हणून आपण 2300 वर 70% कॅल्क्युलेट केले. आपलं आन्सर आलं 1610. मग 2300 मधून 1610 वजा केले आणि हे जे आहे 690 ते सूर्यनमस्कार न घालणारे आहेत. ओके, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल. 100चा क्षेत्रात 5 हा 10च्या क्षेत्रात 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे. आपण काय करू याचे 2 भाग करूया आणि हे सॉल्व्ह करूया. 100चा क्षेत्रात 5 म्हणजे 100चा क्षेत्रात 5 हे आपण सॉल्व्ह करायचं. म्हणजे किती असणार आहे 5 आणि 10च्या क्षेत्रात 10. मग 10चा क्षेत्रात 10 म्हणजे किती 10चा क्षेत्रात 10. ओके, किती येणार उत्तर 1. आता हे किती लहान किंवा मोठं आहे बघा. फर्स्ट आन्सर मिळालं 5 हे मिळाले म्हणजे 5 - 1 = 4. म्हणजे कितीने लहान आहे 4ने हे लहान आहे, हे मोठं आहे 4ने. ओके, 7 नंबरचं बघूया. 60चे 30% किती. आता हे खूप इझी आहे. 60चे 30% कसं सॉल्व्ह करायचं 60 लिहायचे त्याला गुणिले 30%. 30/100. ओके, 60 ओके, किती येणार आन्सर 18. आता इथे दिलेलं आहे 7 नंबरचं एक दिलेलं आहे 1 नंबरचं आहे. कोणते विधान असत्य आहे आपल्याला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहावं लागणार आहे. पहिला आहे 100चा क्षेत्रात 20 बरोबर 20. काय दिलेलं आहे त्यांनी 100चा क्षेत्रात 20 बरोबर 20. सॉल्व्ह करूया आपण. 100चा क्षेत्रात 20 बरोबर 20 हे बरोबर आलेलं आहे. दुसऱ्या बघूया यातच 200चा क्षेत्रात 10 बरोबर 20. 200चा क्षेत्रात 10 बरोबर 20. ओके, हे पण आपण सॉल्व्ह करूया. इथे येणार 200चा क्षेत्रात 10 म्हणजे असं सॉल्व्ह करणार. हे 0 0 कर 20 हे पण बरोबर आहे. ओके, 3 नंबरचं बघूया. 400चा क्षेत्रात 5 आपण हे डायरेक्ट सॉल्व्ह करूया. तर 400चा क्षेत्रात 5 ओके म्हणजे 4 5 20. ऑप्शनमध्ये त्यांनी 20 दिलेलं आहे, हेही बरोबर आहे. ओके, 4th नंबरचं टॅली करून बघूया का. 300चा क्षेत्रात 10 बरोबर 20. म्हणजे 300चा क्षेत्रात 10 म्हणजे 10%. ओके, हे 0 0 कॅन्सल झाले. किती आले 30 आले. यांनी काय दिलेलं ऑप्शनमध्ये 20 म्हणजे त्यांनी जे दिलेलं आहे ते 4 नंबरचं ऑप्शन काय आहे रॉंग दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी 20 दिले ना म्हणून ते रॉंग आहे. आलं लक्षात. बाकीचे 1 2 3 पर्याय बरोबर आहेत. ओके, नेक्स्ट. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण स्वाध्याय 24.2 शेकडेवारी. ओके, पेज नंबर आहे 237. सॉल्व्ह करूया आपण. इथे डायग्राम दिलेली आहे सर्कलची. ओके, आणि त्याचे असे पार्ट आहेत आणि हा भागांमधला आहे. ओके, आणि हाही भागांमधला आहे. आणि इथे प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी की रेखांकित भागाची शेकडेवारी करा. हा जो रंगवलेला भाग आहे त्याची काय करायची शेकडेवारी. मग ही कशी करायची काय करायची काउंट करायचे 1 2 3 4 5 6 7 8. किती भाग आहे 8. 8 पैकी रंगवलेली किती आहेत 2 गुणिले 100. 100 नि का गुणायचं शेकडेवारी. ओके, मग हे सॉल्व्ह करायचं. 2 के 2 2 चौक 8. 4 जर 100 ला गुणलं तर आन्सर येतं 25. म्हणजेच हा जो रेखांकित भाग आहे त्याची टक्केवारी किती येणार 25%. क्लिअर. सेकंड दुसरे बघूया. 1250चे 12% म्हणजे किती 1250चे 12%. ओके, सॉल्व्ह करा. 2 12 2 5 10. 5 जर आपण इथं गुणलं 5 2 10 5 25. 25 किती 150. ओके, थर्ड ओंकारला परीक्षेत 510 गुण मिळून ओंकार उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती. त्याला किती मार्क्स मिळाले 510. पण कितीपैकी मिळाले ते माहिती आहेत का आपल्याला नाही. मग आपण काय करू एक्स मानूया. त्याला मिळालेले एकूण एक्स पैकी एक्झाम होते असं मानूया आणि त्याला मिळालेले गुण 510. ओके, हे एक्झाम्पल आहे 3 नंबरचं आहे. ओके,
किती 68% मिळालेले आहे. मग आपण हे असं करू शकतो, 68% आपण असं मांडू शकतो. मग आता इथे काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, x इज इक्वल टू 510 इंटू 100 इंटू 60. आता इथे भाग लावायचा आपण. ओके, 6 बेचोक 8 बेवरचे 10, पुन्हा इथे 17 आणि इथे 25. ओके, पुन्हा 17 त्रिक 51, मग 25 त्रिक किती येणार 75. म्हणजेच ही परीक्षा एकूण किती गुणांची होती, 750 गुणांची होती. आलं लक्षात. एकूण गुण माहिती होतं का, नाही ते x मानले. मिळालेले गुण 510, त्यांनी टक्केवारी दिलेली आहे की ते 67%. म्हणून मग आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके, चौथं एक्झाम्पल पाहूया. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात. ओके, सुरुवातीला जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये एकूण 120 मुलांपैकी किती मुली जातात, 60% मुली जातात. मग आपण 120 60% कॅल्क्युलेट करूया. ओके, म्हणजेच किती येणार 72. नंतर काय दिलेलं आहे, 200 पैकी खाजगी शाळा आहे, 200 पैकी 55% मुली शाळेत जातात. मग 200 पैकी 55% सॉल्व करूया आपण. किती येतात पाहूया. 110. ओके, म्हणजेच 72 आणि 110 एकूण किती मुली जातात शाळेमध्ये, 182 मुली शाळेमध्ये जातात त्या गावातील. ओके, 5th नंबरचा आन्सर बघूया. ओके, आता ही पदावली आहे क्षेत्रवारीमध्ये, आपण ही सॉल्व करूया. 3.75 चे 5% अधिक 7.25 चे 10%. आपण काय करू, आधी हा भाग सॉल्व करूया आणि नंतर हा भाग सॉल्व करूया आणि मग दोघांची ॲडिशन करूया. ओके, 3.75 चे 5% म्हणजे 3.75 गुणिले 5/100. ओके, आता हे सॉल्व कसं करायचं करूया. 5 5 25, खालच्या झाले 2, 7 5 25 आणि 2 37, खालच्या झाले 15 16 17 18. ओके, पॉईंट कुठे होता इथे, त्याला जर 100 भागलं तर हा 2 पॉईंट आणखी इकडे सरकला. बरोबर, म्हणजे या पदावलीचा आन्सर किती येणार 0.1875. ओके, नेक्स्ट इथेच करूया सॉल्व. 7.25 चे 10% डायरेक्ट आन्सर येणार 0 निघून त्यामुळे, आणि 100 इथं ऑलरेडी पॉईंट होता 7.25. ओके, किती येणार विद्यार्थी. आता जर आपण 0 कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर 0.7250. ओके, आता या दोघांची ॲडिशन करायची आहे. म्हणजे 0.1875 प्लस 0.7250 काय येणार आन्सर 0 12 8 11 5 2 9 म्हणजे 0.9120 हे आपलं आन्सर आलेलं आहे. हां सॉरी ते 0.9125 हे आन्सर येणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट शिक्षण संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8 जागे लावली. त्यापैकी 40 जागे अमरावती अकोला महामार्गाला लावली. तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती जागे लावली. ओके, 2 महामार्ग आहेत आणि त्यापैकी दुतर्फा 8 जागे लावलेली आहेत. तर त्यापैकी 40% झाले, म्हणजे 8 एकूण जागे किती झाले 8 जागे, आणि त्याच्यापैकी 40% जागे जे आहेत ती त्यांनी अमरावती अकोला या जागे लावली. 3200 जागे लावलेली आहे. आलं लक्षात. नेक्स्ट 7 नंबरचा 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात. 200च्या शेकडा 10 200च्या सॉल्व करूया. किती येणार 80. यातून किती वजा करायला सांगितले 10. 20 वजा 10 बरोबर 10. ओके, 8 नंबरचं बघूया. इथे एक आकृती दिलेली आहे, त्यांनी आपण इथे आकृती काढूया. ओके, म्हणजे सर्कल दिलेला आहे त्यांनी. आणि सर्कलला त्यांनी असं रंगवलेलं आहे आणि हा जो भाग आहे तो पूर्ण रंगवलेला आहे. ओके, आणि हाही भाग रंगवलेला आहे. आणि तिथे त्यांनी विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये की छायांकित भागाची क्षेत्रफळ करा.
म्हणजे हा जो रंगवलेला भाग आहे त्याची डिवाइड करा. ओके. तर कोणी कोणी काय करतात, याचे 4 भाग करतात आणि 2/4 करतात, पण तसं करायचं नाही. याचे जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर 8 भाग पडतात. आपण मगाशी पाहिलं होतं त्याप्रमाणे. ओके. 8 पैकी 2 भाग शिल्लक आहेत, म्हणजे 4 भाग रंगवलेले आहेत. ओके. म्हणजे 4 भाग रंगवलेले आहेत. आपण याच्यावरती कॅल्क्युलेट करूया. 4 × 4 = 4 × 8 2 × 2 = 50, म्हणजे 50% शेकडेवारी येणार. ओके. आता लास्ट एक्झाम्पल आहे, इथेच घेऊया कारण जागा होणार नाही. मोठा आहे एक्झाम्पल. याप्रमाणे 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यामुळे 1200ला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? जावेद आहे, त्यांनी काय केलं, 3000ला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. म्हणजे एका आंब्याच्या पेटीची किंमत किती आहे? 3000. तर अशा 10 पेट्या खरेदी केल्या, म्हणजे त्याला एकूण खर्च किती आला? 30,000. म्हणजे 30,000 ही काय झाली? खरेदी किंमत. ओके. हे एक्झाम्पल थोडा खरेदी विक्री किमतीवर आधारित आहे. त्यानंतर त्यातले काही आंबे नासल्यामुळे 1200ला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. आता एकूण पेट्या किती आहेत त्याच्याकडे? 10 पेट्या आहेत. ओके. काही आंबे नासल्यामुळे 1200ला 1, मग 1200ला 1 याप्रमाणे जर 30 पेट्या विकल्या तर किती व्हायचे? 1200 5 3600. ओके. थोडं पॉज कर दिलं मी. 1200ला 1 याप्रमाणे 10 पेट्या विकल्या. आपण मगाशी चुकून 30 घेतलं होतं. तर 1200ला याप्रमाणे 10 पेट्याचे किती होतात? 12,000 रुपये. ओके. म्हणजे त्याची विक्री किंमत किती झाली? 12,000 रुपये त्याला मिळाले. पण खरेदी किंमत तर 30,000 आहे. 12,000 रुपये ही विक्री किंमत आहे. म्हणजे त्याचा इथे काय झाला? इथे लॉस झाला, तोटा झाला. मग 30,000 मधून 12,000 गेले, किती राहणार? 28,000. सॉरी 18,000 राहणार. ओके. मग आता आपल्याला प्रश्न इतक्या वेळेस संपला का नाही? आपल्याला त्यांनी काय विचारलं, यावेळेला त्याला किती टक्के तोटा झाला? नेहमी तोटा किंवा नफा शेकडा तोटा किंवा काढायचा असेल तर खरेदी किंमतीवर करायचा कधी पण, कारण जो काही नफा किंवा तोटा झालेला असतो तो खरेदी किंमतीवर करायला कॅल्क्युलेट केला जातो. ओके. म्हणून 18,000 भागिले 30,000 गुणिले 100. ओके. ते इथून करूया. 2 शून्य कट झाले. त्यानंतर 1 2 3 18 60, म्हणजेच किती आन्सर आला आपलं? 60%. म्हणजे त्याला 60% तोटा झालेला आहे. कळालं का? एकदा पुन्हा सांगते. 3000ला 1 याप्रमाणे 10 पेट्या घेतल्या. 30,000 ही खरेदी किंमत झाली. पण काही आंबे नासले, त्यामुळे काय झालं? त्याला 1200ला 1 याप्रमाणे पेटी विकावी लागली. 1200ला 1 याप्रमाणे 10 पेट्यांची किंमत झाली 12,000 रुपये. पण ॲक्च्युली त्याला 30,000 रुपये खर्च आला होता. म्हणून आपण 30,000 म्हणून 12,000 वजा केले तर किती राहिले? 18,000. म्हणजे त्याला शेकडा तोटा किती झाले हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग खरेदी किंमतीवर तोटा कॅल्क्युलेट करतात, म्हणून आपण सॉल्व्ह केला आहे. आन्सर आपल्याला 60%. ओके.